डिजिटल कम्प्युटरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी सतीश सर. आपण मागील पिरियडमध्ये टॅलीबद्दल माहिती बघितली होती. टॅली सॉफ्टवेअर कसा आहे, काय आहे, टॅली म्हणजे काय, आपण अकाउंटिंग बघितलेली, अकाउंटिंगचे वेगवेगळे कॉन्सेप्ट बघितलेले होते, ॲसेट बघितलं, लायबिलिटी बघितली, इन्कम काय आहे, एक्सपेन्स काय आहे, ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या. आता त्या पुढील पार्ट घेऊत आपण आणि एक एक गोष्ट क्लिअरिफिकेशनमध्ये करू. आता टॅली म्हटलं की अकाउंटिंग हा शब्द सोबतच येणार. अकाउंटिंग शॉर्टमध्ये याला काय म्हणायचं, A/C म्हणजे काय, अकाउंट. तर अकाउंटिंग म्हणजे आपण मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलं, ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळे बेसिक कन्सेप्ट अकाउंटिंगचे क्लिअर होतील. त्यात आपण बघितलं, ॲसेट बघितलं, ॲसेट काय आहे, लायबिलिटी काय आहे, इन्कम काय आहे, एक्सपेन्स काय आहे, आपण ह्या गोष्टी बघितल्या होत्या. त्याचबरोबर आज आपण याच्या पुढील बेसिक ज्या गोष्टी लागतात, बेसिक म्हणजे अकाउंटिंग शिकतानाच किंवा टॅली सॉफ्टवेअर शिकतानाच ज्या गोष्टी लागतात, आपण त्या गोष्टीबद्दल माहिती आज बघणार आहोत. तर सर्वात प्रथम टॅली हे एक सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर की ज्या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं आपण अकाउंटिंग करू शकतो. अकाउंटिंग कशी करणार, तर टॅली हे सॉफ्टवेअरच्या सहाय्याने किंवा इतर दुसरेही सॉफ्टवेअर आहेत. असं आहे का की आंघोळ करण्याची साबण एकच आहे, नाही, अनेक साबणे आहेत. तर जसं अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर टॅली आहे, त्याच प्रकारे दुसरंही आहे, EXNGN आहे, AS आहे, TCS आहे, त्याच्यानंतर BZ नावाचं एक सुद्धा चांगलं सॉफ्टवेअर आहे अकाउंटिंगचं. या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं सुद्धा आपण अकाउंटिंग करू शकतो. अकाउंटिंग करू शकतो म्हणजे काय, आपण हिशोबाची तंत्रशुद्ध पद्धतीने मांडणी करू शकतो. तर सर्वात प्रथम जे टॅली आलं होतं, आपण एक लिगली असं म्हणू शकतो 4.5. त्यानंतर हे डॉस बेस होतं. डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असायची, सर्व कमांड्स टाईप करणं लागत होत्या, तसं ते सॉफ्टवेअर होतं. त्यानंतर मग याच्या पुढचं व्हर्जन आलं टॅली 5.0. हे विंडो बेस आलं, विंडोज बेस. आपण विंडोज 7, विंडोज XP, विंडोज 10, हे तेव्हा विंडोज 10, विंडोज 7 ह्या गोष्टी नव्हत्या. विंडोज 3.11 जेव्हा आलं, त्याच्यानंतर टॅली आलं. त्यानंतर विंडोज XPवर ह्या गोष्टी झाल्या. विंडोज 98ही होतं. विंडोज 98 जेव्हा, विंडोज 98च्या अगोदर विंडोज 95वर तुम्हाला टॅली 5.0 बघायला भेटते. त्यानंतर टॅली 6.3, त्याच्यानंतर टॅली 7 आलं. हे टॅली 4.5, 5.0, 6.3 हे का व्हर्जन याचे अपग्रेड होत गेले. आता हे प्रोडक्ट आहे आणि हे त्याचं व्हर्जन. तर व्हर्जन का अपग्रेड करत होते, 4.5ला 5.0 का करतात, 4.5मध्ये काही चेंजेस केले, त्याला त्याच नावानं जर हे करायचं तर ते एक कंपनीसाठी चांगल्या गोष्टी नसतात. तर कंपनी काय करते, असं म्हणते की आता नवीन टॅलीचं व्हर्जन आलं 5.0, अपग्रेड व्हा. मग याच्यामध्ये युजरनं ज्या डिमांड केलेल्या असतात गोष्टी, आम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये हे पाहिजे, आम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये ते पाहिजे, आम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेट पाहिजे, अशा गोष्टी युजर डिमांड करतात. तुम्ही बघितलं असेल जुन्या काळामध्ये म्हणजे जास्त काही 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट, शटरचे मोठमोठाले TV होते, कम्प्युटरचे मॉनिटर चांगले असे मागून पुढून असे मोठाले असायचे. आता कसं आलं, स्लिम, एकदम स्लिम साईजचे मॉनिटर आले. TV सुद्धा स्लिम साईजचे आले, मोठाले बंद झाले. हे रिव्होल्युशन होत गेलं. सुरुवातीला मोठाले TV होते, त्यांचे फक्त आजूबाजूच्याच गोष्टी मोठाल्या होत्या, चित्र छोटंच दिसायचं, एवढं 14-15 इंचाचं.
त्याच्यानंतर अपग्रेड झालं, रिमोटचे टी व्ही आले ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर टी व्ही आले त्याच प्रकारचे CRTच कलर टी व्ही, मग LED टी व्ही आले, मग त्याच्यामध्ये LCD नंतर LED नंतर प्लाझ्मा. त्यात आपण बघतो एक स्टेप बाय स्टेप होत गेलं. जसं तुमच्या मोबाईलमध्ये आहे Android 7 आहे, Android 8 आहे, मग नंतर Android 9 आलं. हे काय आहे की त्यांचं सॉफ्टवेअर अपग्रेड करतात. अपग्रेड केल्यानंतर त्याला लॉन्च करतात त्या नावानं Android 8, Android 9, Android 10. त्याच प्रकारे टॅलीसुद्धा टॅलीसुद्धा एक सॉफ्टवेअर असल्यामुळे त्यालासुद्धा काही अपग्रेड केलं की लगेच त्याचं नाव चेंज करतात, व्हर्जन चेंज करतात. 5.0, त्याच्यानंतर 6.3, मग 7, मग सगळ्यात रिव्होल्युशनरी पार्ट म्हणजे 7.2. टॅली 7.2 जेव्हा व्हॅट आला होता. व्हॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जेव्हा प्रेझेंट झाला होता तेव्हा टॅली 7.2 मार्केटमध्ये आला आणि मॅक्झिमम लोकांकडे तेव्हा मॅक्झिमम म्हणजे जे मोठमोठाले दुकानदार किंवा हिशोब ठेवणारे होते त्यांच्याकडं टॅली हे सॉफ्टवेअर तेव्हा प्रेझेंट होतं. आताही सुद्धा या व्हर्जनच्या सोबत खूप जणांकडं असे लोक होते की कम्प्युटरायझेशन अजूनसुद्धा झालेलं नव्हतं व्यवस्थित, तरी पण जेही युजर वापरत होते 7.2 वगैरे, तर ते काही डिमांड करत होते की काही जण म्हटले आम्हाला आमच्या भाषेमधून सुद्धा सॉफ्टवेअर पाहिजे. तेव्हा इंटरनेट हळूहळू भारतामध्ये येऊ लागलं चांगल्या स्पीडमध्ये. तर तेव्हा टॅली 8.1 लॉन्च झालं. मल्टी लँग्वेजल सपोर्ट, एकापेक्षा जास्त भाषेचा याच्यामध्ये वापर होऊ लागला. टॅली मराठीतून सुद्धा येऊ लागलं, मग हिंदीमधून सुद्धा येऊ लागलं. तेव्हा हे टॅली 8.1 प्रेझेंट झालं. नंतर टॅली 9.0, त्यानंतर टॅली ERP9, त्यानंतर टॅली ERP9 विथ GST केव्हा आलं? 2019ला, 18-19ला GST नाही, त्याच्यातून अगोदरच आलं. तर GST आल्यानंतर टॅलीनं आपलं स्वतःचं व्हर्जन अपग्रेड करून घेतलं कंपनीनं. त्यांनी टॅली ERP9 विथ GST हे एक व्हर्जन अपग्रेड केलं. आणि सध्या लेटेस्टमध्ये जे आहे ते आहे टॅली प्राईम. टॅली प्राईम हे सॉफ्टवेअर या पूर्ण टॅलीच्या व्हर्जन जे आहेत 5.0, 6.3, 9, 8, ERP9 विथ GST याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. कन्सेप्ट तेच आहेत, मेनू तसेच आहेत. मेनूमध्ये थोडंसं फार बदल आहे. जसं की आपण टॅलीमध्ये एखादं याच्यामध्ये लेजर क्रिएट करत होतो तर आपल्याला लेजरमध्ये जाणं लागत होतं सुरुवातीला, अकाउंट इन्फॉर्मेशन, लेजर, मग त्यानंतर क्रिएट. इथं तसं नाही. या सॉफ्टवेअरमध्ये माऊस बेस दिलेला आहे. क्रिएटमध्ये जा आणि मग तिथं लेजर, ग्रुप वगैरे, व्हाउचर ह्या गोष्टी इथं आलेल्या आहेत. ते आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर ही आहे टॅलीच्या व्हर्जनची हिस्ट्री. आणि सर्वात लेटेस्ट जे सॉफ्टवेअर आहे टॅली प्राईम आहे आणि आपण या हिशोबानंच शिकणार आहोत. टॅली प्राईमच्या GUI मध्ये त्यांनी भरपूर चेंजेस केलेला आहे ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये. तर तेही चेंजेस आपल्याला हळूहळू बघायचे. त्या अगोदर आपण आपला बेस पक्का करून घेणार आहोत. तर आर्थिक वर्ष कशाला म्हणायचं? आर्थिक वर्ष याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये फायनान्शियल इयर. आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते आणि केव्हा संपते? आपण आर्थिक वर्ष, नवीन वर्ष केव्हा सुरू होते? आपण जनरली जर कोणाला विचारलं आर्टच्या आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना लगेच म्हणतात आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते? तर 1 जानेवारीला. इथं फायनान्शियल आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते? 1 एप्रिल आणि ओपनिंग, आणि संपते केव्हा? 31 मार्च.
क्लोजिंग. आता ओपनिंग आणि क्लोजिंग हे काय आहे? फायनान्शियल इयर वेगळंच आहे. 1 एप्रिलला सुरू होते. सर असं कसं आडमधडम सुरू होते, आडमधडम बंद होते 1 एप्रिलला? 1 एप्रिलला म्हणजे काय एप्रिल फुल करतात काय? नाही, एप्रिल फुल ॲक्च्युली नाही आहे. तर जागतिक बँक, वर्ल्ड बँक, या तारखेला आर्थिक वर्षाची सुरुवात करते. आर्थिक वर्षाची सुरुवात आणि बंद का करायचं, तर याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आर्थिक वर्ष बंद का करायचं, सुरू का करायचं? कारण बंद जेव्हा 1 वर्षाचा, इथं 1 वर्षाचा हा कालावधी आहे, जे आपल्या बिझनेसमध्ये या वर्षामध्ये, या चालू आर्थिक वर्षामध्ये, ना की हॅपी न्यू इयर 1 जानेवारी किंवा 31 डिसेंबर, ना की पाडवा, गुढीपाडवा, यावेळेस नाही, तर या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला किती नफा झाला, किती आपल्याला देणं आहे, आपल्यापाशी प्रॉपर्टी, आपल्या कंपनीची प्रॉपर्टी किती आहे, आपल्या कंपनीला घेणं किती आहे लोकांकडून, कंपनीला देणं किती आहे, ह्या गोष्टी ज्या माहीत करायच्या असतात त्या आपण ओपनिंग आणि क्लोजिंग केल्यामुळं आपल्याला कळतात. तुम्ही बघितलं असेल 31 मार्च असलं की म्हणतात मार्च एंडिंग आहे. मार्च एंडिंग म्हणजे काय? यालाच म्हणतात क्लोजिंग. मार्च एंडिंग म्हणजेच क्लोजिंग. बँका वगैरे या दिवशी चालू जरी असल्या तरी ते व्यवहार बंद ठेवतात. मॅक्झिमम बँका, काही बँका सुरू ठेवतात, असं काहीच नाही. पण का या दिवशी व्यवहार बंद करतात? कारण त्यांना पूर्ण जी वर्षभराचा त्यांचा जो व्यवहार झालेला आहे, पैसे देण्याचा, घेण्याचा, त्याच्यानंतर बँकेमध्ये FD असतात, कोणी पैसे ठेवतात, त्याच्यावर व्याज दिले जाते, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांना हिशोब यांचा जुळता करावा लागतो. यांना हिशोब किती पैसे होते, किती दिले, किती घेतले, मग त्याच्यात FD किती झाल्या, दुसऱ्या बँकेमध्ये काय किती डिपॉझिट केले, ह्या सर्व गोष्टीचा त्यांना हिशोब लावणं लागतो आणि त्यालाच म्हणायचं क्लोजिंग, त्यालाच म्हणायचं मार्च एंडिंग. आणि त्या मार्च एंडिंगमध्ये लोकांच्या पगारीसुद्धा होत नाहीत. कारण का? कारण हाच हिशोब सर्व लोकांना, सर्व जेवढ्या कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट ऑफिससुद्धा एक कंपनीच आहे. गव्हर्नमेंट ऑफिस म्हणा किंवा एखादं प्रायव्हेट ऑफिस म्हणा किंवा एखादी प्रोडक्शन करणारी कंपनी म्हणा, एखादा किराणा दुकानदार म्हणा किंवा एखादा प्रायव्हेट दुकानदार, ह्या सर्व काय आहेत? कंपन्याच आहेत. यांनासुद्धा 1 एप्रिल आणि 31 मार्चला 1 एप्रिलला ओपनिंग आणि 31 मार्चला क्लोजिंग करणंच लागते. तर यामुळे होते काय की आपल्या व्यवसायामध्ये काय चालू आहे, काय घडामोडी घडायल्यात हे आपल्याला कळते. आता जनरली मार्च एंडिंग सर्व मॅक्झिमम लोकांना, ज्यांना माहिती आहे तितक्यापैकी मॅक्झिमम लोकांना मार्च एंडिंग हे माहिती आहे. पण याच्यामध्ये सुद्धा बँकेनं काय केलेलं आहे, काही कोऑपरेटिव्ह बँका करतात हाफ क्लोजिंग. हाफ क्लोजिंग म्हणजे ही झाली क्लोजिंग इयरली. हे काय करतात? 6 मंथ 6 महिन्याला एकदा क्लोजिंग करतात. म्हणजे 6 महिन्याचा हिशोब काढून ठेवायचा बरोबर. मग नंतर आपल्याला वर्षाच्या शेवटी जेव्हा हिशोब करायचा असतो तेव्हा सोपा जातो हिशोब करायला. त्याच्यानंतर काय काय बँका क्वार्टरली क्लोजिंगसुद्धा करतात. क्वार्टरली क्लोजिंग म्हणजे 3 महिन्याला, 3 मंथ. तसं जर ॲक्च्युली बघितलं तर सकाळी एखादा दुकान आहे आपलं, एखादं शॉप आहे, तर आपल्या गल्ल्यात पैसे किती होते सकाळी आणि संध्याकाळी जाताना किती आहेत ह्याचा जर लावला हिशोब की क्लोजिंग आणि ओपनिंग तुमची झाली, हे असंही समजा. पण वर्षाचा एकदम हिशोब लावणं, तुमच्याजवळ किती प्रॉपर्टी आहे, मागच्या वर्षी किती होती, यावर्षी किती आहे, यावर्षी आपल्याला कोणता खर्च कमी करायचा, यावर्षी कोणता खर्च जास्त झाला, मग त्याच्यावर आपल्याला कुठं लक्ष द्यायचं, या गोष्टी आपल्याला क्लोजिंग केल्यामुळं लक्षात येतात. तर हे करतात. पण जनरली हाफ क्लोजिंग आणि क्वार्टरली क्लोजिंग हे न करता डायरेक्टली क्लोजिंग 31 मार्चला क्लोजिंग होती इथं तुम्हाला, आणि लगेच 1 एप्रिलला ओपनिंग होती. आता 31 मार्च संपतो केव्हा? रात्री 11:59 आणि 59 सेकंदला PM. आणि 1 एप्रिल केव्हा सुरू होतो? 12:00 सेकंद अँड 00 मिनिट अँड 1 सेकंद AM ला.
तर या एका सेकंदासाठी क्लोजिंग ओपनिंग का करायची, तर तुम्हाला तेच सांगितलं की ही क्लोजिंग ओपनिंग याच्यासाठी करायची की आपल्याला कुठंतरी आपले हिशोब हे जुळवावे लागतात, की आपल्याला किती देणं आहे, घेणं आहे, आपल्या बिझनेसमध्ये किती फायदा झाला, यावर्षी किती फायदा झाला, मागच्या वर्षी किती होता, ह्या गोष्टी आपल्याला सर्व या ओपनिंग आणि क्लोजिंगमुळं समजतात. ओके, तर इथपर्यंत कोणाला काय अडचण असली मला व्हॉट्सअपला सांगा. हे आहे आर्थिक वर्षाचं गणित. आता कोणी कोणी असं कंपल्सरी आहे का, हेही पार्ट येतो. हे कंपल्सरी आहे का, तर हे कंपल्सरी नाही आहे, पण मॅक्झिमम या डेटला केलेलं कधीही चांगलं असतं. ओपनिंग आणि क्लोजिंग आपली हिंदू नववर्ष जे आहे ते पाडव्याला ओपनिंग होती, कोणी लक्ष्मीपूजनला करते, कोणी पारसी नववर्ष असते, त्याच्यानंतर क्रिसमसला करते, कोणी कोणाच्या वाढदिवसाला करते, किंवा कोणी ईदला करते. वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वेगवेगळे नववर्ष त्यांच्याप्रमाणे आहेत. पण एक जागतिक नववर्ष म्हटलं तर, आर्थिक वर्ष म्हटलं तर नववर्ष, तर हे 1 एप्रिलला सुरू होणार आणि 31 मार्चला संपणार. ह्या गोष्टी एक मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा आर्थिक वर्षाच्या. तर हे रिझन काय आहे 1 एप्रिललाच आणि 31 मार्चला क्लोजिंग असण्याचं, की वर्ल्ड बँक या तारखेला करते. वर्ल्ड बँक मग जागतिक बँकेकडूनच इतर देशाच्या बँका लोन वगैरे हे घेत राहतात, तर त्यांच्याशी जास्त व्यवहार होत राहतो. म्हणून इतर देशाच्या बँकासुद्धा काय करतात, याच डेटला ओपनिंग आणि क्लोजिंग करतात. आणि RBI बँक, भारतातली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही काय करते, जागतिक बँकेसोबत जास्त व्यवहार असतो आणि भारतातल्या पूर्ण बँकेवर, पतसंस्थेवर, मायक्रो फायनान्स, छोट्यातल्या छोटी बँक आणि मोठ्यातल्या मोठी बँकेवर नियंत्रण कोण ठेवते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही बँकेची बँक आहे, बँकेची बँक. ही तर जनरली कोणी आपल्यासारखे अकाउंट ओपन करायला वगैरे नाही जात. ही बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही RBI बँक तयार झालेली आहे. आणि कोणती SBI बँक असो, तुमच्या पतसंस्था असो, मायक्रो फायनान्स असो, मायक्रो फायनान्स म्हणजे जे मोबाईलवर आजकाल लोन भेटायले ते सुद्धा असो, त्याचं नियंत्रण त्यांना कोणाला रिपोर्ट करावं लागते, या बँकेला, की नाही आम्ही तुम्ही दिलेल्या नियमावलीतच, तुम्ही दिलेल्या प्रोटोकॉलमध्येच आम्ही लोकांना लोन देत आहोत, त्यांच्याकडून व्याज घेत आहोत. ह्या सर्व गोष्टी सर्व बँकांना RBI बँकला सांगावं लागतात. तर ही बँकसुद्धा वर्ल्ड बँकला रिपोर्ट हे करते. त्याच्यामुळे ही बँक याच तारखेला ओपनिंग आणि क्लोजिंग करते. त्यानंतर भारतातल्या इतर बँका, SBI झालं, HDFC झालं, त्याच्यानंतर ICICI झालं, ह्या बँका काय करतात, या बँकेचा व्यवहारसुद्धा इथंच असतो. म्हणून यांनासुद्धा सांगणं लागते की किती तारखेला किती ओपनिंग होती, किती क्लोजिंग होती. त्यामुळं सुद्धा ह्या बँका याच तारखेला ओपनिंग हिशोब जुळण्यासाठी याच तारखेला ओपनिंग आणि क्लोजिंग करतात. आणि एखादा व्यावसायिक असला तर त्याचा सगळ्यात जास्त व्यवहार कोणासोबत होतो, बँकेसोबत. कारण पैशाचीच देवाणघेवाण असते. तर या पैशाच्या देवाणघेवाणीसाठी आपलासुद्धा सगळ्यात जास्त व्यवहार कोणाशी होतो, तर बँकेशीच होतो. म्हणून आपणसुद्धा या डेटला ओपनिंग आणि क्लोजिंग केलेलं सोयीस्कर, पण कंपल्सरी नाही. आपण कोणत्याही डेटला आपण आपलं आर्थिक वर्ष हे म्हणू शकतो किंवा आपला हिशोब ठेवू शकतो. पण या डेटला मॅक्झिमम लोक 99% लोक या दिवशी करतात. बाकी त्यांच्या रिलिजन्सप्रमाणे ते त्यांचा हिशोब ते वेगळा ठेवत असतील. पण बँकेसोबत जेव्हा व्यवहार केला जातो तो बँक काय म्हणते, कोणतीही बँक काय म्हणते, आम्हाला 31 मार्चपर्यंतचं स्टेटमेंट द्या. कारण ते काय मान्य करतात, आम्हाला 31 मार्चला तुमचं किती अमाऊंट होतं हे आम्हाला पाहिजे. मग त्यांना देणं घेणं नाही की तुम्ही केव्हा ओपनिंग करता आणि केव्हा क्लोजिंग करता. कारण तुम्ही केव्हा जरी ओपनिंग आणि क्लोजिंग केली तर ह्या 2 डेट तर येणारच. त्याच्यामुळं ह्या 1-2 डेट लक्षात ठेवा की या डेटला आर्थिक वर्षाची, कोणत्याही व्यवसायाच्या आर्थिक वर्षाची ओपनिंग आणि क्लोजिंग, ओपनिंग केव्हा होती 1 एप्रिलला आणि क्लोजिंग केव्हा होती 31 मार्चला. हे सारे बेसिक क्वेश्चन आहेत ते जे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात, म्हणून याच्यावर मी भर दिली. यानंतर
मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं चार मेन गोष्टी आहेत अकाउंटिंगमध्ये, चार स्तंभ. स्तंभ म्हणजे कोणते? असेट, लायबिलिटी, इन्कम आणि एक्सपेन्स. असेट म्हणजे काय? संपत्ती. याला आपण म्हणणार संपत्ती. आता मी हे मराठीमध्ये का लिहितो? कारण याचे अर्थ, कारण जे नॉन कॉमर्स स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा काही गोष्टी कळाव्यात. आता एकदाच सांगितलं तर लक्षात राहतील का? ते काय सुपरमॅन आहेत का की एकदा सांगितलं की लक्षात राहील? नाही. तर अशा वेळेस त्यांना सुद्धा लक्षात याव्या. सुरुवातीला याचे मराठीत सुद्धा अर्थ लिहिणं गरजेचं आहे. कारण असेट म्हटलं तर काय सांगणार कोणी? बरोबर आहे की नाही? आता सेल जर म्हटलं मी, सेल असं मराठीतून लिहिलं तर याचे वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे अर्थ निघतात. सेल म्हणलं की कॉमर्सचा स्टुडंट सेल म्हणलं की म्हणाल विक्री. आर्टचा स्टुडंट असला तर तो सेल म्हटलं तर तो काय म्हणाल? जेल. आणि सायन्सचा स्टुडंट असला तर तो काय म्हणाल? सेल म्हटलं की काय? पेशी. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आर्ट, कॉमर्स, सायन्समध्ये वेगवेगळे अर्थ. कॅपिटल म्हटलं की लगेच राजधानी म्हणाल कोणी. इंडियाची कॅपिटल काय? तर दिल्ली. त्याच्यानंतर महाराष्ट्राची मुंबई. मग इकडं कॅपिटल कॉमर्समध्ये म्हटलं आपण टॅली शिकायलो, याच्यामध्ये कॅपिटल म्हटलं तर काय येईल? भांडवल. तर हे वेगवेगळे अर्थ होतात या गोष्टीचे. त्याच्यामुळं मराठीमध्ये लिहिणं गरजेचं आहे, जे नॉन कॉमर्स स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी खास करून. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे असेट, लायबिलिटी आणि इन्कम आणि एक्सपेन्स ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला प्रत्येक वेळेस असणारच, कारण याच्यावर डिपेंड टॅली आहे. ज्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या त्याला सर्व काही लक्षात आलं. तर असेट म्हटलं की नुसतं असेट म्हटलं की सगळं असेटच नाही असणार, संपत्तीच नाही. संपत्ती म्हणजे कोणतीही संपत्ती, जर तुमच्या दुकानात माल आहे ती तुमची संपत्ती आहे का? हो, संपत्ती आहे. पण कशी संपत्ती आहे? चल संपत्ती आहे. म्हणजे हमेशा कमी जास्त होती, विकली की कमी होती. त्याच्या बदल्यात, वस्तूच्या बदल्यात काय येतात? पैसे येतात. आता एखादं किराणा दुकान आहे, त्याने 5 किलो साखर विकली तर 5 किलो साखर त्यानं त्याची संपत्ती दिली आणि त्याच्या बदल्यात काय घेतलं? पैसे घेतले. तर ही संपत्ती कोणती आहे? तुमच्या दुकानातला जो गुड्स आहे तुमचं, तर ती संपत्ती कोणत्या प्रकारात येते? मग तुमचं घर आहे तर ती कोणत्या प्रकारात येते? गाडी आहे ती कोणत्या प्रकारात येते? त्याच्यानंतर तुम्ही एखादं तुमचं गोडाऊन आहे, बिझनेसच्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे येतात तर ते कोणत्या प्रकारातलं इन्कम आहे? मग देणं, तुम्ही लोन घेतलं तर ते कोणतं देणं आहे? तुम्ही उधारीत पैसे घेतले ते कोणतं देणं आहे? मग त्यानंतर तुम्ही लोकांकडून उधारात माल घेतला तर ते कोणत्या प्रकारचं देणं आहे? तर ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारात येतात. याला 34 कॅटेगरीमध्ये विभागलेलं आहे. मेनली याचे वेगळे सुद्धा आहेत. वेगवेगळे आपण मॅन्युअली सुद्धा क्रिएट करू शकतो. मला हे नाही जमत तर मी या गोष्टीला असं म्हणाल. पण तुम्ही कोणतीही कॅटेगरी घ्या, तुमचा शेवट कुठंही होईल? इथंच होईल. ती एकतर ते असेट असेल, लायबिलिटी असेल, इन्कम असेल किंवा एक्सपेन्स असेल. तुम्ही काही जरी म्हटले त्याला, सपोज तुमच्याजवळ गाडी आहे, तुम्ही तिला काय म्हटले? फिक्स असेट म्हटले. तर फिक्स असेट, शेवटी फिक्स असेटला काय ग्रुप असेल? असेटच असेल. तुम्ही एखाद्या SBI बँकेकडून लोन घेतलं तर तुम्ही ते लोन जरी घेतलं तरी ते काय? लोन लायबिलिटी होईल. पण ती शेवटी लोन लायबिलिटीला काय म्हणणार आपण? लायबिलिटीज म्हणणार. तुमचं दुकानामध्ये तुम्ही एखादा साखर विकली आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 5 किलो साखर विकली आणि तुम्हाला 20 रुपये नफा झाला, तर तो नफा म्हणजे इन्कम झालं, तर ते तुमचं इन्कम झालं, ते वेगळ्या प्रकारचं इन्कम आहे. पण तुम्ही एखादी गोष्ट किरायानं दिली आणि तुम्हाला तिचा रेंट येत असला तर तेही तुमचं इन्कमच आहे. किंवा तुम्हाला डिस्काउंट दिला कोणी, तेही तुमचं इन्कमच आहे. तर याला कोणतं इन्कम म्हणायचं? डायरेक्ट इन्कम म्हणायचं, इनडायरेक्ट इन्कम म्हणायचं, की डायरेक्ट इन ब्रॅकेट इन्कम म्हणायचं? काय म्हणायचं याला? कोणत्या प्रकारचं इन्कम म्हणायचं? एक्सपेन्स म्हटलं तर तुमचा प्रोडक्शन करत असताना जो खर्च लागला तोही सुद्धा एक्सपेन्सच आहे. त्याच्यानंतर तुम्ही एखादे टूर काढला कुठं कंपनीमध्ये तर तो सुद्धा एक एक्सपेन्सच आहे. तुम्ही कंपनीच्या लोकांवर खर्च केला तो सुद्धा एक एक्सपेन्सच आहे. मग हे जे एक्सपेन्सेस आहेत याला कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये विभागायचं हे सुद्धा आहे. आता सपोज एखाद्याला मुलाला मी पैसे दिले म्हटलं जा तेल आण,
तर ते तेल आण म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न काय करेल, कोणतं तेल, खायचं तेल का डोक्याला लावायचं तेल, कोणतं तेल आणायचं, हा बेसिक प्रश्न आहे. मग मी त्याला म्हणलं खायचं तेल, तर ते काय करेल, मग कोणतं आणू पप्पा, शेंगदाण्याचं आणू, करडीचं आणू का सूर्यफुलाचं आणू. तर मग ह्या ज्या कॅटेगरीज पडलेल्या आहेत त्या कॅटेगरीज किती आहेत, अशा 34 आहेत. आणि मेन काय, कशाला असेट म्हणायचं, लॅबिलिटी, इन्कम आणि एक्सपेन्स, याच्या 34 कॅटेगरीज आहेत. याला धरून, याला पकडून हे नॅचरल ग्रुप आहेत. कोणत्याही लेजरचे, लेजर म्हणजे काय, खातं, कोणत्याही लेजरचे नॅचरल ग्रुप जे आहेत हे 4 आहेत. याच्या व्यतिरिक्त काय दुसरं कोणतंच नसणार. एक तर असेट असेल, दुसरं लॅबिलिटी असेल, इन्कम असेल किंवा एक्सपेन्स असेल. पण या 4च्याच किती सब कॅटेगरीज केलेल्या आहेत, या 34. मेला राहू किडा लाईट आणून, ओके ठीक आहे. तर या 4च्याच किती कॅटेगरीज केलेल्या आहेत, 34 कॅटेगरीज केलेल्या आहेत. तर ह्या 34 कॅटेगरी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता का समजून घ्यायचं, याचं रिझन काय, तर याचं रिझन असं आहे की सपोज तुम्हाला एखादं लेजर आलं, खातं आलं, असं समजा की तुमचं बँकेमध्ये खातं आहे, तुमचं SBI बँकेमध्ये खातं आहे, SBI बँकेत तुमचे 10,000 रुपये जमा आहेत आणि तुम्ही ती अकाउंटिंगमध्ये टाकायचे. तुम्ही काय करणार, SBI बँक टाकणार. मग पुढं कोणतं अकाउंट घेणार, याला नुसतं असेट तर येत नाही, मग याला कॅटेगरी वाईज काय देणार तुम्ही, बँक अकाउंट देणार का लोन लॅबिलिटी देणार, तुमचे बँकेत पैसे आहेत म्हणलं आपण या प्रकारात बघणार आहोत. आता लगेच सुरुवात करू. तर पहिला जो ग्रुप आहे ते आहे बँक अकाउंट. बँक A/C लिहितो मी, बँक अकाउंट. तर बँक अकाउंट म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे माझं बँकेत अकाउंट आहे, बरोबर आहे. कोणाचंही असो, ते टाटा बिर्ला कोणाचंही असो, सेविंग असो करंट असो, अकाउंटचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. जसं सेविंग अकाउंट म्हटलं की त्याच्यावर आपल्याला व्याज मिळते वगैरे, आपण पैसे ठेवले त्याच्यात. आणि लोक बँकेत पैसे का ठेवतात, तर खिशामध्ये समजा एखाद्याच्या बँकेमध्ये 1 लाख रुपये, जवळ 1 लाख रुपये आहेत, तर तो खिशात तर घेऊन प्रत्येक वेळेस मिळू शकत नाही, घरी ठेवलं तर चोरी होण्याची भीती असते. तर अशा वेळेस ते पैसे सिक्युरिटी म्हणून आपण काय करतो, एखाद्या बँकेमध्ये ठेवतो. सपोज SBI ही एक बँक आहे, या बँकेमध्ये आपण सेविंग अकाउंट ओपन केलं. सेविंग अकाउंट का ओपन केलं, कारण आपली काही कंपनी नाही आहे, स्वतःचं पर्सनल नावानं आपण ओपन केलं, तर त्याला म्हणतात सेविंग अकाउंट. जर तुमची कंपनी, जर फर्मच्या नावानं किंवा दुकानाच्या नावानं तुमचं जर अकाउंट असेल, दुकानाचं म्हणा, कंपनीच्या म्हणा, किंवा एखादी पतसंस्था आहे तुमची किंवा कोणत्याही नावानं म्हणा, बिझनेस पर्पजसाठी जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर ते अकाउंट होईल करंट, आणि तुमच्या नावानं केलं तर सेविंग. असे अकाउंटचे प्रकार आहेत. तर यामध्ये काय आहे, बेसिक डिफरन्स काय, सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये, इथं आपल्याला व्याज मिळते, म्हणजे आपण ठेवलेल्या पैशावर व्याज मिळते, आणि इथं व्याज मिळत नाही. इथं सेविंग अकाउंटला लिमिटेशन्स असते की तुम्ही दिवसातून कितीदा पैसे काढू शकता, किती अमाऊंट काढू शकता आणि कितीदा काढू शकता. पण करंट अकाउंटला अशी काही लिमिट नाही, कारण बिझनेसमध्ये पैसे देणं घेणं हे हमेशा चालत राहते. तुम्ही दिवसातून 5 वेळेस द्या का 10 वेळेस द्या का 15 वेळेस द्या, हे करंट अकाउंट. पण या अकाउंटमध्ये जे पैसे असणार आहेत हे तुमचे स्वतःचे असणार आहेत, हे आपले स्वतःचे पैसे असणार आहेत. आपण फॉर सिक्युरिटी पर्पज आपल्याजवळ गहाळ होतील, चोरी होतील, हरवतील, भिजतील, खराब होतील, या हिशोबानं आपण काय केलं की ते पैसे या बँकेमध्ये सिक्युअर राहा म्हणून जमा केले. ते आपलेच पैसे आहेत, आपली संपत्ती आहे ही. म्हणजे काय आहे हे सेविंग बँक अकाउंट, काय आहे सेविंग असेट आहे. बँक अकाउंट काय आहे, असेट आहे. तर पण कोणत्या प्रकारचा असेट आहे, बँकेमध्ये ठेवलेले पैसे दर महिन्याला कमी किंवा जास्त, किंवा दिवसाला म्हणा कमी किंवा जास्त होत राहतात. बँकेत पैसे भरतो आपण, काढतो, तर अशा वेळेस हे पैसे हमेशा कमी जास्त होतात.
म्हणून याला आपण सब कॅटेगरी दिलेली आहे. अजून एक सब कॅटेगरी आहे करंट असेट. आणि या करंट असेटचा ग्रुप काय, बँक अकाउंट. आपण कोणतंही बँक अकाउंट, सपोज SBI नावाचं लेजर तयार केलं, हे SBI. SBI ला आपण कोणता ग्रुप देणार, बँक अकाउंट. आणि या बँक अकाउंटचा ग्रुप काय असणार आहे, हेही आहे नंतर आपल्याला, पण मी तुम्हाला अगोदरच सांगतो. करंट असेट म्हणणार. करंट असेट का, तर व्हेरिएबल आहे, हमेशा चेंज होत राहते. ते एक व्हॅल्यू निश्चित वर्षभर राहत नाही, तर याला म्हणायचं करंट असेट. आणि करंट असेट शेवटी काय असणार आहे, असेट. आलो नॅचरल ग्रुपवर. शेवटी तुम्ही बँक अकाउंट जरी म्हटले, तुम्ही डायरेक्टली त्याला असेट म्हणू शकता, काही चूक नाही आहे. पण डायरेक्टली असेट म्हणण्यापेक्षा आपल्याला टेक्निकल पद्धतीनं जर म्हटलं तर याला बँक SBI बँकेला ग्रुप काय देणार, बँक अकाउंट, त्याच्यानंतर करंट असेट, त्याच्यानंतर असेट. पण याला आपण बँक अकाउंट दिलं की याला ॲटोमॅटिकली हा ग्रुप डिफाईन केलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला फक्त काय द्यायचं असते, बँक अकाउंट. बँक अकाउंट हा एक ग्रुप आहे, पहिला ग्रुप. आपल्याला जे 34 ग्रुप शिकायचे त्या 34 ग्रुपमधला पहिला ग्रुप आहे बँक अकाउंट. त्यानंतर दुसरा एक ग्रुप आहे. ग्रुप कशासाठी लागतात, आपण एखादं लेजर तयार केलं तर त्या लेजरला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं. लेजर म्हणजे काय, खातं. आपण खातं तयार केलं एक, तर त्या खात्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं, या 4 पैकी पण नॅचरल 4 राहतील, पण याच्यासुद्धा 34 सब कॅटेगरीज. या 34 पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं ह्याच्यासाठी आपण काय करतो, खात्याला ग्रुप देतो. तर दुसरा ग्रुप जो आहे सेकंड, बँक OC OD. आणि तिसरा ग्रुप आहे बँक OC. हे 2 ग्रुप, OD OCC एकच घेऊन टाकू. ओके. तर बँक OD, ओव्हरड्राफ्ट आणि ओव्हर कॅश क्रेडिट, हे हा ग्रुप आहे. तर यामध्ये काय की हे ग्रुप, हे जे अकाउंट आहे, हा जो ग्रुप आहे, हा सुद्धा बँकेलाच दिला जातो. कोणत्या बँकेला म्हणा, किंवा जिथून तुम्हाला क्रेडिट भेटलेलं आहे. क्रेडिट म्हटलं की एवढी गोष्ट लक्षात ठेवा, उधारी. सपोज एखादा व्यक्ती चांगला प्रतिष्ठित माणूस आहे, बिझनेस चांगला वगैरे चालतो, तर बँक काय म्हणते, तुम्हाला आम्ही 5 लाखाचं 10 लाखाचं क्रेडिट देतो. म्हणजे काय क्रेडिट देतो म्हणजे काय, बँक त्यांना 10 लाख रुपये उधार देते की हे घ्या, 10 लाख रुपये वापरा आमचे. पण 10 लाख वापरा म्हणजे काय, नुसतेच वापरा नाही, त्या वापरामध्ये जेवढे पैसे त्या व्यक्तीनं वापरले तेवढ्या पैशावर बँक काहीतरी व्याज आकारणी करते, काहीतरी व्याज घेते. त्याला म्हणायचं बँक OD. आणि त्या व्याजावर सपोज 10 लाखाच्या वरी जर गेलं की त्याला अजून व्याज लागते, त्या पैशाला अजून व्याज लागते. बँक CC देते बघा कोणालाही. CC म्हणजे काय, कॅश क्रेडिट. तर हे काय आहे, लोनच झालं. कोणतंही लोन असो, तुम्हाला हात उसने दिले काय आणि तुमचं प्रॉपर्टी गहाण ठेवून गेले काय, सारखंच आहे. आता तुम्हाला बँकेमध्ये तुमचं सेविंग अकाउंट जरी असलं तरी तुम्हाला अकाउंट ओपन करणं आहे, लोन अकाउंट जरी असलं तरी तुम्हाला अकाउंट ओपन करणं आहे. तुम्ही लोन अकाउंट असलं, लोनचे हप्ते भरायचे, तर कुठं भरणार, बँकेत अकाउंट. बँक काय करते की जेव्हा तुम्हाला लोन देते तेव्हा तुमचा एक अकाउंट नंबर आयडेंटिफाय करते. आणि ते कोणत्याही प्रकारचं लोन असू द्या. अकाउंट लोन हे भरपूर प्रकारचे आहेत. पर्सनल लोन आहे, त्याच्यानंतर CC आहे, कॅश क्रेडिट आहे, त्याच्यानंतर होम लोन आहे. असे भरपूर प्रकारचे लोन आहेत. बँकेने कॅटेगरीज केलेल्या आहेत. जसं की MSCB काय करते, लाईट घरच्यासाठी 3.5 रुपये युनिट. हेच जर दुकानाला देत असले तर 8 रुपये युनिट, 7 रुपये युनिट. हेच जर मंदिराला देत असले तर 2-4 रुपये युनिट. आणि तेच जर मोठ्या कंपनीला देत असले तर 14 रुपये युनिट. हे असे वेगवेगळे 20-30. फक्त काय की कोणाला द्यायला याच्यावर डिपेंड. तसंच बँकसुद्धा करते. पर्सनल लोन असलं तर वैयक्तिक, तर याला लावा 15% 14% पुढं.
14% म्हणजे किती झालं, वार्षिक 14%, ना की जे सावकारी लोक देतात 10%, 5%, ते नाही, ते महिन्याला असते, हे वर्षाला असते. CCला 14%पासून तर 18%पर्यंत व्याज लावतो. नॅशनलाइज बँकेचं कमी असते. कॉपरेटिव्ह बँका वगैरे जर असल्या तर त्यांचा रेट 17-18% जातो. आणि पर्सनल लोनला, होम लोनला 7 किंवा 8% व्याज दर लावला जातो. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत लोनमध्ये सुद्धा. आता लोनचे जे प्रकार आहेत हे प्रकार आपण बँकिंगच्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. बँकिंगचे जे क्लासेस आपण घेतो त्या क्लासेसमध्ये लोनचे टाईप्स आपण बघणार आहोत. त्या लोनच्या टाईप्समध्ये तुम्हाला थोडंसं आताही सांगतो, कारण आपल्याला टॅलीमध्ये सुद्धा आहे. तर जे पर्सनल लोन आहे, कॅश क्रेडिट आहे, त्याच्यानंतर होम लोन आहे 7 to 8%. याच्यामध्ये सुद्धा लोनच्या अजून टाईप्स पडतात. एक फ्लॅट आणि एक रेड्यूस. आता फ्लॅट म्हणजे काय, जसं की एखाद्या व्यक्तीकडून घेतलं, 1 लाख रुपये घ्यायला, मग केव्हा देणार, 6 महिन्यानंतर. तर 1 लाख रुपयाचं 6 महिन्यानंतर किती व्याज होईल ते एकदम व्याजच घेतात अगोदर, आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी हप्ते पाडून देतात. एवढं तुमचं 6 महिने वापरायले पैसे की 6 महिन्याचं एकदम व्याज लावतात. आणि महिन्याला जो हप्ता भरायलो आपण त्याचं काहीच लावत नाहीत. तर अशा वेळेस काय होते की व्याजदर आपल्याला जरी कमी असला, त्यानं 6% जरी म्हटला तरी आपल्याला तो व्याजदर 22%पर्यंत जातो. कशामध्ये, फ्लॅटमध्ये. पण याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. जर RBIनं रेट वाढवला, रेपो रेट, तर रेपो रेट काय आहे, ह्या गोष्टी काय आहेत ह्याही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर RBIनं जर त्यांचा व्याजदर वाढवला तर इकडं वाढवल्या जात नाही. अशा काही गोष्टी फायदाही आहे आणि तोटाही आहे. हे आपण बँकिंगच्या क्लासेसमध्ये बघू. सध्या तुम्हाला जे गरजेचं आहे ते आपण बघू. तर पर्सनल आहे, होम लोन वगैरे हे लोनचे प्रकार आहेत. तर हे सर्व जे लोन आहेत हे कुठं ना कुठं यांना अकाउंट नंबर आयडेंटिफाय करणं लागतो आणि ती बँक आयडेंटिफाय करणं लागते, किंवा ते लोन कुठूनही घेतलेलं असेल, प्रायव्हेट फायनान्स असो, गव्हर्नमेंट असो, तुम्हाला ते तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आयडेंटिफाय करणं लागते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला बँक OD OC जर ओव्हरड्राफ्ट झालेला असेल तर त्या ठिकाणी देणं लागतो, आणि याला म्हणायचं लोन लॅबिलिटी. आता हे लोन लॅबिलिटी जरी असलं तरी शेवटी याला काय म्हणणार, लॅबिलिटी. आता बँक OD OC कशाला ग्रुप द्यायचा, कोणतं लेजर असेल याच्यामध्ये, तर सपोज ज्या व्यक्तीची SBI बँकेकडून लोन घेतलं, SBI बँकेत सेव्हिंग अकाउंटही असते आणि लोनचं अकाउंटही असू शकते, असं काहीच नाही. तर SBI बँक झाली, त्याच्यानंतर HDFC झाली, त्याच्यानंतर एखादं टाटा फायनान्स असेल, यामध्ये जर CC असली वगैरे, किंवा बजाज आहे, बजाजसुद्धा यायलेत बघा आजकाल कार्ड, ते त्या कार्डावर लोन घेतलं, काही CC घेतली, त्यांनी वापरायला दिले पैसे आपल्याला, किंवा क्रेडिट कार्ड घेतलं तुम्ही, तर अशा वेळेस आपण त्याला बँक OD OC हा ग्रुप देऊ शकतो. पण हे काय आहे, शेवटी लॅबिलिटीज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अशा मग ज्यांचं पहिला पिरियड ज्यांनी बघितला नसेल, पहिला व्हिडिओ, तर त्यांनी हा पहिला व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नाहीतर तुमच्या लक्षात काही येणार नाही, कारण आपण बेसिक गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या होत्या, एकदम बेसिक, सुरुवातीपासून असेट काय, लॅबिलिटी काय, इन्कम काय, एक्सपेन्स काय, ह्याही गोष्टी आपण वाटलंच तर पुन्हा बघूत. पण तेवढी रिप्लाय आल्यानंतर मी तो पिरियड पुन्हा घेईल, किंवा पुन्हा घ्यायचं काम नाही, व्हिडिओ बघा, बस संपून जाईल, समजून जाईल सर्वांना. ओके, थँक्यू व्हेरी मच. आज जर जास्त घेतलं तर अन्याय होईल तुमच्यावर. मला वाटते काहीतरी 40 मिनिटाचा पिरियड झाला आपला. तर सर्वांनी पहिला व्हिडिओ बघा आणि नंतरच हा व्हिडिओ बघा.